ह्या 4 गोष्टी करा, नकारात्मक व फालतू विचार 100% बंद होतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की एक रिसर्चनुसार सर्वसाधारण माणूस दिवसाला 60,000हून जास्त विचार करतो आणि सामान्य माणसाचे त्यातील 90% विचार हे नकारात्मक असतात. आणि महत्त्वाची बाब म्हणजे माणसाला आपण नकारात्मक विचार करत आहोत हेच माहिती नसते. बऱ्याच वेळा असे होते की आपल्याला शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओत याबद्दल सांगणार आहोत की ही नकारात्मक विचारांची साखळी कशी थांबवता येईल, काय असे करता येईल की हे फालतू विचार बंद होतील. मित्रांनो, आपण काहीतरी ठरवतो आणि ते मिळवण्यासाठी आपण काहीतरी विचार करतो. ते विचार आपल्यासाठी चांगले असतात आणि असे विचार आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जातात. पण एखाद्या गोष्टीवरती आपण काही करू शकत नाही आणि त्यावर आपण निष्कारण त्यावर विचार करतो, त्याला आपण अनावश्यक किंवा नकारात्मक विचार म्हणतात. असले विचार आपल्या मनात टेन्शन, नैराश्य, मानसिक ताण निर्माण करतात. एक उदाहरण पाहूयात. जसे की एक विद्यार्थी आहे आणि त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी तो नियोजन करतो की योग्य पद्धतीने कसा अभ्यास करायचा, सकाळी किती वाजता उठायचे, किती तास वाचायचे, नंतर किती तास लिखाण करायचे, कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा इत्यादी. हे सर्व विचार त्याच्या हिताचे आहेत आणि हे विचार त्याला त्याच्या प्रगतीपथावरती जाण्यास मदत करणारे आहेत. आता त्या विद्यार्थ्याची परीक्षा झाली आणि आता तो दररोज विचार करतो की मला चांगले गुण मिळतील ना, मला एवढे टक्के मिळाले नाहीत तर मला योग्य चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का. आता हे जे विचार आहेत ते सर्व फालतू व नकारात्मक विचार आहेत. कारण हे असे विचार करून काही मिळणार नाही. कारण परीक्षा तर आता संपली आहे आणि ज्या गोष्टीचा आता विचार करून फायदा होणार नाही, मला वाटते आता तुम्हाला कळाले असेल की चांगले विचार आणि नकारात्मक विचार म्हणजे काय. आता हे विचार थांबवता कसे येतील यासाठी आपण काही सूत्र सांगणार आहोत. पहिले सूत्र म्हणजे विचारांवर लक्ष ठेवणे. मित्रांनो, बऱ्याच लोकांना लक्षात देखील येत नाही की त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार येतात आणि जातात. म्हणून कधी त्या विचारांची साखळी तयार होते आणि आपण कधी त्यात गुरफटून जातो हे आपल्यालाच कळत नाही. उदाहरण द्यायचे झालेच तर आपल्या फेसबुकवरील आपल्या खास मित्राने आपला फोटो लाईक केलेला नसतो आणि मग आपले विचार चालू होतात की त्याने तर माझ्या फोटोला लाईकच केले नाही आणि माझा व्हॉट्सअप मेसेजला पण रिप्लाय दिला नाही, मी तर त्याच्या सर्व मेसेजला रिप्लाय देतो. त्यानंतर आपण दुसरी पोस्ट पाहतो, त्यामध्ये आपला दुसरा मित्र सिनेमा पाहायला गेलेला असतो. परत तुम्ही विचार करता, मला त्याने बोलवले देखील नाही, माझ्याच बाबतीत असे का होते. मग असा विचार करतो की आता आपण सिनेमा पाहायला जायचे का आणि कोणाकोणाला बोलवता येईल. आणि मग बऱ्याच वेळानंतर आपण भानावर येतो की बराच वेळ निघून गेलेला आहे आणि आपण आपल्या विचारांवरती लक्ष द्यायला हवे. स्वीकार करणे. बऱ्याच वेळी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपण सारखेच त्याच गोष्टीबद्दल विचार करतो. समजा आपण गाडीवरती ऑफिसला चाललो आहोत आणि एखादी व्यक्ती आपल्याला ओव्हरटेक करते, तेव्हा त्या माणसावर आपण प्रचंड रागावतो. वेळप्रसंगी आपण त्याला 2 शिव्या देखील देतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर देखील आपण पूर्ण दिवस तोच विचार करतो. मग त्यामुळे आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो. गाडीवाला तर आपल्याला ओव्हरटेक करून गेला सुद्धा. मग त्यावर आपण विचार करत दिवस घालवण्यापेक्षा आपण स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. मनात विचार करायचे की समोरच्याचे संस्कार त्याप्रमाणे आहेत, त्यामुळे तो असा वागतो.
ज्यावेळी आपण मनात असा स्वीकार भाव आणतो त्यावेळी आपण ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडून देतो. त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की मनामध्ये ती लगेच स्वीकार करा. आपले नियंत्रण आपल्या फक्त कृतीवरती असते. मित्रांनो, तुम्हाला ह्याची जेव्हा जाणीव होईल की तुमच्या हातात फक्त तुमच्या कृती आहेत, बाकी तुमच्या हातात काहीच नाही. लोकांनी कसे वागले पाहिजे, दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतोय, हे काहीच तुमच्या हातात नाही. तुमच्या कृतीमुळे तुम्ही या गोष्टी बदलू शकता. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्यांना दोष देणे कमी कराल व तुमच्या कृतीवरती लक्ष द्याल, त्यावेळीच तुमचे दुसऱ्यांना दोष देणे कमी होईल. नोकरीवाल्यांनी चांगले काम करणे त्याच्या हातात आहे, परंतु पगार किती वाढेल त्याच्या हातात नाही. ध्यान किंवा मेडिटेशन तुम्ही दिवसातून 10 मिनिटे का होईना करून पहा. कसे असते, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम भेटणार नाही. तुम्ही फक्त करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तुमच्या विचारांची संख्या झपाट्याने कमी होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.